हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवराय आपल्या मुळे गावातील जमलेल्या माझ्या तमाम मराठा बांधवांना माझा मानाचा जयशोर आहे. आज अचानक ठरलं इकडे तिकडून भरायचं इकडे आहे ना या मावशा या इकडून लय मोठी जागा आहे इकडे मोकळच आहे सगळं भरलंय भरलंय हा आहे. आज अचानकच ठरलं की आपण पुढे गावाला जायचं आणि खरंच कोणाला नाही सांगितलं कारण सांगितल्याला कधी झाकत नाही. आम्ही आलो आणि याच मंदिरात थांबलो. 5 मिनिटात तर ते बांधवाल्यानं आम्हाला घरी घेऊन गेले. तिथं पण आम्हाला काय नीट बसून दिलं नाही. एक जण हातवडीत आहे एक जण पायवडीत आहे फोटो काढला शेवटी कचरून इकडं आलो. चांगला बोलत राहू बोलतोय दिवसा अशा आहेत माय बापा लक्षात असत. रात पळायची जी वेळ आली दिवस तशी एक म्हणून पळायची वेळ आहे. आठीतटीचा सामना आहे. मायबाप मराठ्यांनी कधी कधी समजून घ्यायचं शिकत जा. वेळ कोणची आणि कोणत्या वेळेला कसं लढायचं हे छत्रपती शिवरायांच्या गरिबे काळाप्रमाणे मराठ्यांनी पुढच्या काळात आता शिकायचं. नुसतं उठायचं आणि पळायचं हे काम आता मराठ्यांनी पुढच्या काळात बंद करायचं. केलेला वार पुढच्या काळात मराठ्यांचा वायाला गेला नाही पाहिजे असं काम करायचं. छत्रपती शिवराय आपल्याला खूप मोठा विचार देऊन गेले या जगाच्या पाठीवर. नुसत्या मोठ्या गप्पा मारून आपल्या लेकरा बाळाचं किंवा जातीचं पोट भरणार नाही हे लक्षात असू द्या. जशी परिस्थिती असेल त्या परिस्थितीचा सामना करून आपल्या लेकराच्या जातीच्या पदरात विजय टाकायचा असतो. म्हणून कुठलीही लढा किंवा कुठलीही लढाई लढताना हातचा राखून काम नाही करायचं. आता लढाई सामना अटीतटीचा आहे. उदाहरण म्हणून सांगतो तुम्हाला. आपल्या खेड्यापाड्यात एक म्हण आहे मळ झाकायचं पण पेरणी करायची. कारण जर पाऊस पडला आणि एकदा जर वापसा झाला ताबडतोब जर पेरणी केली तर त्याच्या घरात वर्षभर लक्ष्मी नांदत आणि वेळ निघून गेल्यावर जर तुम्ही पेरलं तर त्याच्यात नुसतं ठोके इतकं गवत उगत. वेळेला खूप किंमत आहे. म्हणून सामना आणि लढाई समजून घेत चला. मला माहिती आहे आज माया माऊल्यांचा ही वेळ स्वयंपाकाची. त्यांना आता स्वयंपाक करावा लागतो आणि कुटुंब जेवण घालावं लागतं. ही वेळ स्वयंपाकाची. या वेळेत माय माऊली कहत कुठल्याच कार्यक्रमाला येत नाही. पण इथं बसलेल्या सगळ्या बांधवांना सांगतो आणि माई मावल्यांनाही सांगतो वेळ अशी आहे जेवतं ताट बाजून लोटायची वेळ सध्या. एक दिवस 2 घंटे स्वयंपाक उशिरा मिळत 4 घंटे
जेवण उशिरा मिळत तर सामना अटीतटीचा आहे. ज्यावेळेस सामना अटीतटीचा असतो त्यावेळेस जेवढं ताट सुद्धा बाजूला सरकावं लागतं. त्याचं कारण सांगतो, तुमच्या लेकरा बाळाला आयुष्याचं आरक्षण मिळणार आहे म्हणून 2 महिने तुम्हाला जुलै आणि ऑगस्ट एकदम सावध राहायचे. कोणत्या वेळेला कोणती लढाई होईल हे कधी सांगता येत नाही म्हणून तुम्ही बेसावध राहायचं. नुसतं जेवायचं काम नाही करायचं. जेवणासाठी किंवा आपल्या थोड्या हायगाई केल्यामुळं जर आपल्या लेकरा बाळांचं आयुष्याचं वाटोळ होणार असतं तर 4 घंट्याचं जेवण नको पण आयुष्याची भाकरी त्याला द्यायची. आणि मी तेच काम करतो. तात्पुरतं या समाजाला मी घेत नाही. याला 100 पिढ्या उठणार नाही इतकी आयुष्याची लेकरा बाळाला या समाजाच्या मी भाकरी द्यायला लावले. आरक्षण लहान गोष्ट नाहीये. तुमच्याकडे जर 5 एकर शेती असेल तर 5 एकरच्या शेतीचे बरोबर एकटं कुंडी प्रमाणपत्र कर. तेवढी ताकद त्याची एकटं. कोणाकडे 50 एकर जर बागायती असेल तर 50 एकरची एकट्या 50 एकरची बरोबरी एकटा कुंडीचं कागद करतो. एखाद्याकडे जर 10 करोड रुपयाची प्रॉपर्टी असेल त्याच्या 10 करोड इतकी ताकद एकट्या कुंडी प्रमाणपत्राच्या कागदात टाकत. त्याचं कारण आणि उदाहरण मी सांगतो म्हणजे तुमच्या लक्षात येईल. नाव शेवट तुम्हाला आवाज येतो का? तुम्हाला जाणून तर बसलं नाही ना. आणि मग नीट ऐका. लेकरं जर याचा हातातून गेले तर कोणी कोणाचं नाही. आजचं युग असं आहे, आपल्या लेकीचं किंवा आपल्या लेखाचं जर वाटवं झालं तर म्हातारपणाला आधाराची काठी देणार आपल्याला कुणी नाही. इतर जुनी म्हणे म्हातारपणाला प्रत्येक आधाराची काठी आहे. या युगात कोणी कोणाचं नाही. स्वतःचे लेकर मोठे करा. नेता पिता कुणी नाही. जर तुम्हाला काही सुखदुःख असेल किंवा तुमचं काही दुखत असलं, तुम्ही जर आजारी असलं तर तुमचं पोरग किंवा पोरगी येऊन तुमच्या डोक्यावर आणि पाठवून हात फिरणार आहे. कोणता नेता तुमच्या तोंड हात फिरायला कधीच येणार. म्हणून आपले लेकर बाळा आधी मोठे करा आणि आरक्षणातून तुमच्या पोरी आणि पोरं अधिकारी होणार आहे. तुमच्या घरात जर लाख रुपये पगार यायला लागला तर तुमच्या हातातली औषधाची क्षेत्राने सुटणार आहे. तुमचा काबड कष्ट कमी होणार आहे. जर तुमचं पोरगा किंवा पोरगी अधिकारी झालेले तुम्ही उच्च शिक्षणच घेतलं नाही तर तुमच्यावरचं दारिद्र्य कधीच कमी होणार नाही. तुम्ही एक फरक करून बघा. शेतकऱ्याचा आणि नोकरदार वर्गाचा फरक करून बघायचा. काय धोरण लागले काय 9 वाजताचे का तुमच्याकडे टाकाटाकी? आमच्याकडे 9च्या नंतर असतो. तुमच्याकडे लवकर सुरू होतं. आपण नोकरीवाल्यात आणि आपल्यात थोडा फरक करून बघा. त्याचं आयुष्य थोडं वेगळं आहे आणि आपलं कष्ट करण्याचं थोडं वेगळं आहे. म्हणून मी तळतळीने तळमळीने याच्यासाठी लढतो की माझ्या गोर गरीब करोडो मराठीचे लेकर सुद्धा अधिकारी झाले पाहिजे तर उच्च शिक्षण घेतला पाहिजे म्हणून म्हणायला सुद्धा लढतो. आणि ही लढाई इतकी आता अंतिम टप्प्यात आली. 58 लाख मराठ्यांच्या कोणबिनोई सापड्यात असतात आहेत. जवळपास 3.5 ते 4 करोड मराठी आज आरक्षणात गेले. आता राहिले थोडे राहिले ते सुद्धा मी घालणार आहे. त्याची काळजी करू नका. परत तुमच्या मुळेगावच्या गावकऱ्यांना सांगतो एक गोष्ट काय लक्षात ठेवा. तुम्हाला वाटतं आम्हाला मिळालं आता काही गरज नाही असं वागायचं. पुढच्या काळात मराठीने बंद करायचं. जोपर्यंत आपल्या शेवटच्या जातीच्या भावाला आरक्षण मिळत नाही तोपर्यंत सगळ्यात पुढे होऊन आरक्षण मिळणार नाही. आपलं भागलं विषय संपला. ही वागणूक आणि विचार मराठ्यांनी कायमचा बदलायचा. तुमचा कोणीतरी मामा राहिला असेल, तुमची कोणीतरी मावशी राहिली असेल, तुमचे कोणी मेवणे राहिले असतील, तुमचे कोणी काका राहिले असतील, सगळ्यांना आपल्याला
मिळेपर्यंत मराठ्यांनी मागं हटायचं नाही. आणि आता शेवटच्या टप्प्यात आपल्याला 29 मुंबईला जायचं. येताना आरक्षण घेऊन यायचं. बाकीचा विषय सांगतो. आणि आपण जे बोलतो ते कर. म्हणून माझ्या समाजाचा त्यांच्या मुलाप्रमाणे त्यांच्या लेकराप्रमाणे माझ्यावरती जीव आहे. नसता अचानक आलं आणि 1-1.5 घंटे जेवढे लोक असते बरोबर म्हणते ना आला तर उलट तिकडे काय माहिती नाही काय करायला काम सोडव सगळ्या कामात केली. पुढे त्या गाड्याला मोठं सगळं घेतलं आता मी पुढं जाऊ का तो पुढं जातो. हे इमानदारीनं आणि निष्ठेनं कमवलं. समाज माझ्या पाठीशी उभा राहिला तर समाजाला मी विकलं नाही. समाजाची गद्दारी केली नाही. कुणाशी न्याय सुद्धा झालं. फक्त गोष्ट लक्षात ठेवा, कोटीच्या सभा घेणारा माणूस गाव खेड्यात येत नाही. पुन्हा मीडियात एकदा चांगला झळकला, कोणाच्या गाडीची काच खाली घेत नाही. महागाडीला काचच नाही, ती फिरायचंच नाही राहिलं. कुठे मोडून उपसून गेलो कारण तिला लटकतच जितकी तिथं ते मध्ये एसी असतं ना, ती आपल्या बसतो तिथं खुर्चीवर त्याच्यातच पुढे काढून हात घालला त्या सगळं काढून गेलं. त्यात हवा सुद्धा येणार बाहेर. आम्ही जीव टाकून काम करतो, रागपाट करून फिरतो. इतक्या मोठ्या सभा घेणारा इतका टीव्हीत गाजणारा माणूस म्हणजे माझी बातम्या थोपट येत नाही. सत्य सांगतो, ते कव्हा गाव खेळत येत नाही. बैठक व्हा त्यांच्या शहरात, सभा व्हा त्यांच्या शहरात आणि तिकडूनच विमानाने हेलिकॉप्टरने जाणार नाही तर मोठ्या गाड्याने जाणार. आपलं जरा उलट आहे. मी उलट्या होते त्या थोडा. मला पहिले म्हणजे आरक्षण मिळत नसतं, म्हणलं मिळत नसतं मग तर घेत असतो. घेतलं नाही हा प्रकार तसाच अहो मग मी टाइम झाला का लोक शहराकडे पळत येत, मी खेड्याकडे पळतो उलट. कारण माझे पाय जमिनीवर येत. मी गरीबाला विसरू शकत नाही. माझा ज्या गरिबांचे लेकर रात्रंदिवस डोळे फोडतात अभ्यास करू आणि एका एका टक्के होते त्यावेळेस आई बाप कसा कसा वेदना काढलेला पैसा पण गेला, जमीन पण गेली आणि पोरग किंवा पोली सुद्धा नोकरीला लागली नाही. इथं जर कोणी 1000% उठला असेल तर त्याच्या आई बापाला विचारा आरक्षणाची काय किंमत. इथं श्रीमंतीला किंमत नाही. आमच्याकडे एक माजी मंत्री आहे. आमच्याकडे म्हणलं तर तुमच्याकडेच बीड जिल्हा. तो माजी मंत्री माझ्याकडे एक दिवस आला आणि त्याने मला सांगितलं हे नाही दगड नाही बाबा, दुसरा विषय चालला आरक्षणाचा. एक माजी मंत्री आमच्याकडे आरक्षणाची किंमत सांगतो तुम्हाला. त्यांच्या लहान पोराचा पेपर 6 महिन्यापूर्वी झाला. बघा, श्रीमंत मराठ्यांनी गरीब मराठी तुम्हाला दोघाला पण सांगतो. त्यासाठी श्रीमंत मराठ्यांनी बंगल्यातूनच खिडकीतून बघायचं बंद करा. जरा खाली या, गरीबातने चला थोडं. स्लॅबवर घालून मजा नका बघू. ते दिवस गेले आता. कवाशी कोण अंगावर येईल कोकण घाट होईल माहित नाही म्हणून जरा एक विचारायला. श्रीमंत मराठ्याला वाटत असेल की आम्हाला काय आरक्षणाची गरज तर त्याला सांगतो काय गरज आहे. आमचे करता या बीड जिल्ह्यातला एक माजी मंत्री 6 महिन्यापूर्वी त्याच्या पोराचा पेपर झाला. कारण मी नाव नाही सांगत आताच, कारण त्याला विचारलं नाही नाव सांगू का नाही. ते मला काय नाव त्यामुळे त्याला विचारलं सांगत जाऊ का तू. ते मला करून सांगितलं 6 महिन्यापूर्वी त्याच्या पोराचा पेपर झाला आणि 6 महिने पेपर झाल्याच्या नंतर त्याचं कोणते प्रमाणपत्र निघालं. पण त्यावेळेस त्याचं पोरग 2-3% हुकलो.
अगोदर निघाल्याच्या नंतर ते किती टक्के हुकलं ते आणि प्रमाणपत्राचे ओबीसीचे गुण त्याच्यात लावले त्यांनी तर त्याच्याकडे 8 मार्क शिल्लक आहे. ती माझे मंत्री अंतराळला आला आणि त्याने सांगितलं पाटील हेच पूर्वी प्रमाणपत्र जर 6 महिने अगोदर निघाला असतं तर माझं लहान पोरगं कलेक्टर झाला असतं. म्हणून इथं पैसा कामाचा नाही. तुम्ही 5 कोटी घालता शिक्षणाला पण 1% हुकल्यावर आरक्षण नसल्यावर तो हे पैसे काय करणार. म्हणून तुझ्या स्टेटस प्रमाणे तुझ्या प्रतिष्ठेप्रमाणे तुझ्या पोराला किंवा पुढील नोकरी घ्यायची असेल तर आरक्षणाची गरज आहे. कुठलंही क्षेत्र असू द्या आपला जर एखादा पोलीस झाला अधिकारी झाला तहसीलदार झाला या पदावर ठेवा लागला तिथं जस काय त्याच्या भरतीला भिपायची केली त्याची बढतीच होत नाही. एकदा मागून येतो पुढचा साहेब होतो एकदमच ही रिअल परिस्थिती आहे. म्हणून मराठ्यांच्या लोकांनी थोडं कोणत्या टायमाला कामं सोडायची आणि कोणत्या टायमाला सोडायची नाही हे आधी शिकून घ्या. मंत्री आमदार एखादा आला की काम सोडून एका पुढे एक पडतात आपले काँग्रेसचे काय आणि ज्यावेळेस आपल्या लेकराचं आपल्या आयुष्याचं कल्याण करायचं त्यावेळेस आपण सांगतो माया माझं लय काम आहे. अगोदर ह्या गोष्टी समजून घ्या. आपल्यासाठी ही खूप खूप महत्वाची गोष्ट आहे. कोणत्या कामाला लढायचं आणि कशासाठी लढायचं. जिथं तुमचे आता तुम्हाला किंमत करेल ना आता नाही करणार की जे तुमचं गाव आरक्षणात निघालं ना आणखीन 1-2-3 वर्ष थांबा तुम्हाला या आरक्षणाची किंमत कळत. जेव्हा तुमच्या घरात एक पोरग नोकरीला असेल ना त्या दिवशी तुम्हाला मग या आरक्षणाचा आनंद करेल तुम्हाला. आरक्षण कशासाठी मी रात्र दिवस कापवतो आणि मी जमिनीवर आहे. मी विचार करीत नाही मी किती मोठा आहे मला किती मंत्री भेटायला येतो किती आमदार येते काही 12च्या नंतर येते रातची पण माझं नातं तुमच्याशी जोडलंय. मी तुमच्या रक्तामासात आहे. तुमच्याशी बेमानी करायची नाही. तुम्ही 75 वर्षात जे जे तुमच्या जीवावर मोठे झाले ते शहरातच पळले. मी आजच तुमच्यातच मतदान मागायला आलो. तुमचे लेकर मोठे करायचे म्हणून आलो. सावध करायसाठी आलो. आणि तुम्ही जागे का बघायला आलो. एवढे गाव दुसऱ्या एकच गाडी घेऊन आलो. 2 गाड्या होत्या गावात सुरू होता एक गाडी घेतली आणि निघालो. विचार नाही केला का 15 लागत्या काय होत्या कोण काही म्हणा कोण काय म्हणा का टप्पर कोणाची टप्पर फोडी देत म्हणाले पर्यंत टप्पर असते आपल्या वर्षी कोणाची आणि या मुलगा साधे का कुंकुम घुसणं कुंकुम फाडी आपण पण सावध रीतीने काही गोष्टी बघितल्या पाहिजे. म्हणून अचानक आलो गाव जागा आहे का नाही मराठी जागे आहेत का नाही. मराठी इतके जागे की माया पुढे 4 पावलं गेले कामं दिले सोडून लगेच माया पुढे हजार मलाच हातात फोन द्यायला कोण कुंकुड रोटी होतो. तर हे आनंद आहे. माझा समाज एक झाला तुमच्या लेकराचं कल्याण झालं आणि हे लोकांना खपाना म्हणून एक दुसरा तुम्ही टेन्शन घेतलं ना बाकीचं फक्त तुम्ही एकजूट राहा. माझी तुमच्यामुळे एकच अपेक्षा आहे मी तुम्हाला कधी काही आयुष्यात मागणार नाही. काय जे द्यायचं माझं पूर्ण रक्त जातो. मी उपाशी तापाशी राहतो. रात पाठ एक करतो फक्त तुमच्या लेकरा बाळा मोठं व्हावेत म्हणून दुसरा काही स्वप्न नाही. आणि मला तुमच्या काही नको फक्त मग एकच मागणं आहे ते मला द्यायचं. तुम्ही फक्त एकजूट काय म्हणायचं. आपण आपल्या एकमेकाच्या अंगावर यायचं नाही. तुम्हाला कोण काय करत आगे ना मग पुढं माग
या गे म्हणून तर गेले आणि मॅनेजमेंटचा सन्मानच मंडळ असतं हे सगळं मला पुरे कदरून गेले मंत्री भद्री सहज कदरून गेले येते बस हो 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 करते थोडा वेळ गप्पा हंड्रेड फुटला फुटला बघाव मी अगोदर खाली मान घालून ऐकून घेतो हा त्याला वाटतं डोळ्यात मार देतो कुठं ते मला लागतं समाजाला मला नाही लागत मला समाजासाठी लागतंय की देतो का मग तू म्हणून मला काय लागतंय आरक्षण देणार का वडापाव चिल्लर नाही तर माझ्याकडे यायचं आपलं असं क्लिअर धोरण माझा समाज खूप वर्षापासून त्रास सहन करतो आणि ते मला द्यायचं तुम्हाला एक 2-3 गोष्टी सांगू का उशीर झालाय वाजले की 12 लगेच हा तरी आम्हाला भाजी वाचायला भूक लागली एक 2-3 गोष्टी सांगतो तेवढ्याला पहिलं आपली शक्ती आपल्या विरोधात वयाला घालू नका आपल्या भांडणं बंद करायचे वाद बंद करून टाकायचे अजिबात करायचा आपल्या समजून सांगायचं कारण ते पुण्याला सुद्धा ते आपले कोण सामाजिक कार्यकर्ते गायकवाड त्यांच्या डोक्यावर काय वाटलंय माझं एवढंच म्हणणं आहे की तुम्ही असं करत जाऊ नका आपल्या काय समजून सांगा ना समजून सांगा तुमचं काय म्हणणं होतं त्यांना बसा तुम्ही बसा आपली शक्ती आपल्या विरोधात व्हायला घालू आणि तसं चुकीचं काम तुम्ही करू नका 2-3 वेळेस समजून सांगा ते आपल्या लोकांनी आपल्या विरोधात शक्ती व्हायला घालण्यापेक्षा एकमेकाला अगोदर समजून सांगा आणि तसं काळ उठून चुकीचं काम कोणी करू नका हे माझं मत आहे चुकीच्या कामाला कधी समर्थन असणार नाही चुकीचं काम कोणी करायला नाही पाहिजे तसंच तुम्हालाही सांगतो की रात्रंदिवस त्याच्यासाठी झडतोय की तुम्ही आपल्या ताकद व्हायला घालू नका तुम्ही आपल्याच ताकद व्हायला घालणार मग याच्यातून दुसऱ्याला संधी सापडती आणि किंवा आपल्या मागला म्हणून असे कामं करू नका काय जे पुण्याला ते गायकवाडांवरती झालं ते 100% चुकीचं झालेलं आहे त्यांच्या अंगावरती काय शाही टाकली का वंगण टाकलंय हे एकदम चुकीचं काम झालं आणि चुकीचं इथून पुढच्या काळात तरी आपल्यात बसत जा सांगत जा करत जाऊ नका माझं दुसरं म्हणणं आहे तुम्हाला मी आहे तेवढं तुम्हाला काही कमी पडून देत नाही फक्त तुम्ही दारू सोडून द्या येत असेल व्यसनापासून आपले लोक लांब आपल्या संसाराचं वाटोळ व्हायला लागलं वाटोळ व्हायला तुमचे राईट कोणी मेंबर अशी पद्धती याचा मोठी मेंबर इथून पुढच्या काळात माझी सगळ्यांना विनंती व्यसनापासून सगळे लांब जा आपल्या संसाराचं वाटोळ आणि बांध फोडायचे की एकामेकाचे कमी करा बांध फोडायचं बंद करा एक फूट सोडून द्या काही होत नाही बाकीचं सगळं मी बघतो तुम्ही काही टेन्शन घ्यायची गरज आणि महाराष्ट्रातल्या मराठा समाजाला या मुळे गाव तर माझं जाहीरपणानं आव्हान आहे काय झालं ते बरोबर काय व्हायचं ते होऊ द्या दूर पण आपण आपली लढाई जिंकाय आपण जिवंत आहे आपण हयात आहे तोचपर्यंत आपल्या लेकराला आयुष्यात मिळून द्यायचं काम करू आपली पिढी गेली आपण रडत पडत कष्ट करत कशी काढली परंतु आपण जायच्या अगोदर आपल्या लेकरासाठी आपण आयुष्याचं करून जाऊ जसं तुम्ही शेती त्याला आयुष्याची भाकरी करून ठेवली तसं आरक्षण ही आयुष्याची भाकरी लक्षात असू द्या मराठ्यांनी या गोष्टी समजून घ्या आरक्षण त्याला 100% घेऊन जाईल चुका होत असतात चुका माझ्या होत्या तुमच्या होत्या
त्याच्यासाठी रुसत बसायचं नाही. माणूस म्हणल्याच्या नंतर 100% चुकणार. चूक कुणाची असू द्या, मनभेद आणि मतभेद सोडून द्या. एखादा चुकला म्हणजे त्याला धरून बसू नका. समाजाचं जर वाटलं होणार असलं तुमच्या एका चुकीमुळे तो होऊ देऊ नका. कधी काही मीही चुकलो असेल म्हणून मराठा आरक्षणासाठी मागं थांबायचं नाही. तुमचं माझं पटत नसेल किंवा तुमचं कोणाचं पटत नसेल, एकमेकाला बोलू नका, पण मराठ्याच्या आरक्षणाच्या लढाई सगळेजण एक जीवन मुंबईला असे घेरा या बाईने असे घेरा ना मोजतात नाही पाहिजे मराठी कोणाला. अशा मुंग्यासारख्याच रांगा लागल्या पाहिजे जसं अंतरावली लागल्या होत्या. कोण उसा करून दी येड्याला विकून दी तुम्हाला माणसं निघायचे. पोलीस म्हणत कोणाला तू इकडून आम्हाला करायचं आपण आम्ही करा ते म्हणजे आम्ही गेलो. हा असं मुंबईत ह्या वेळेला चारी वाजून घुसायचं. तिच्या मापापत होती निवासी होतं थोडी जाम केली. अवघड आहे मराठी सांभाळणं. मी ते वाशी मार्केटला आहे तो वर चालत माझ्या फुल झालं. ते पोलीस माझ्याकडे मला माहित होय तिकडे लोक गेले म्हणलं नाही बघितलं आणि म्हणजे फुल झालं वर तिकडे ते कोणाचं ऐका ना त्यांना तुम्ही सांगा का म्हणून आता मी तिथे गेलं सांगा कारण हे कोणते असं मग बेकार येतं माझं होतं मला माहित नसत. या नजर सांगितलं नाही व्हीआयपी रस्ता आहे मग तो गाड्या सगळ्या तिकडे याच्या मोठ्या हॉटेलच्या पुढे भातशीची बसली. त्याचं हॉटेल बंद झालं आणि त्याचं हॉटेल एवढं मोठं होतं म्हणजे त्या मुंबईत नंबर 1 होतं काहीतरी असं. आणि त्याला जेव्हा कळालं तेव्हा हॉटेल लय मोठं आहे. 1.5 घंटा झाला 2.5 घंटे झाले भातच शिवाना त्याला. ते म्हणले ही व्हीआयपी बघत आहे धोनी म्हणे इथं मग त्यांना नागोळच राहिले म्हणजे मग तर जातच नसतो. ते इतके बेकार आहेत ते साठी वर होते ना कुठे किती कलाकार खाली जागा चोकून गत होईल. ते मुंबईला 17 ताळ्याच्या मजल्यावर जाऊन बसलो. ते मुख्यमंत्री आलं माझ्या कामात मला म्हणतंय होई वर कोण चढे म्हणलं म्हणलं कारण हे सांभाळावं मराठ्यांना मराठ्यांनी सांभाळावं होतं मला. मी यांच्या शब्दाच्या बाहेर नाही आणि हे मायाने यांना म्हणलं गप ते म्हणतात बरं गप मग याला तर खूप शिकणं सोडलं ना इतकी हळद लावायला लागल्या एखाद्याला हळदच पुरणार नाही. त्याला फक्त या करणार पाहिजे चांगला पण मी तसं होऊ देणार नाही. जोवर मी ऐकतो शांततेत आणणार पण तुमच्या लेकराला पिढ्यांना फार उडणार नाही. एवढ्या वेळेस स्वतःला सांभाळा. कोणी काय कसं करणार तुमच्यावरती 2-3 जबाबदाऱ्या तेवढं टाकून जाणार आहे. हे बघा मला फायद्यासारखं आता होत नाही. मी सरळ 1.5 महिना दौरा टाकत रात दिवस मी बाहेर फिरायचो. माझं शरीर मला आता साथ देत नाही. तुमच्या आशीर्वादावर मी जगतोय. नसता माझ्या शरीरात कसलं ताकद नाही रक्त नाही काय नाही राहत. आता तुमच्या घरात ज्या होतो त्यांना माहिती माझे आता किती तिथं पण हाल होते. मला उठायला बसायला सुद्धा 2-4 लोक लागते. मी फक्त तुमच्या लेकरा बाया मोठ्या व्हावेत म्हणून लढतो. माझं शरीर मला आता कसलंच साथ देत नाही. मी आहे तोपर्यंत तुमचा आहे. मी नसलो तरी माझा समाज एकजूट ठेवा. माझी अपूर्व विनंती तुम्हाला कारण खूप दशकानंतर माझा समाज एकत्र आला आहे आणि लोकांच्या डोळ्यात फपायला लागलाय. जितका समाज एकत्र आला तितकं समाजाच्या लेकरात त्यांनी मोठं केलं. मी या समाजाचे लेकर मोठे व्हावेत म्हणून 1 इंच माझं सरपण नाही मॅनेज नाही झालं नसता कित्येक पण पैशावर झालं असतं. मी माझ्या मनाला ठरवून घेतलं मी जर बरबाद झालो तर माझा समाज मोठा होईल. मी जर बरबाद झालो तर
समाज मोठा होईल. आणि मी जर ठरवलं आता मला मोठं व्हायचं, त्या दिवशी मी मोठा होईल पण माझा समाज बरबाद झालेला असेल. म्हणून मला मोठं व्हायचं नाही. म्हणून मी मॅनेज होत नाही, फुटत नाही, कोणत्या मंत्री आमदाराशी बसत नाही. माझं काय असेल ते माझ्या समाजाला मानतो. मला जितकं शक्य आहे तेवढा मी फिरतो. कारण पहिल्यासारखं 2-2, 3-3 जिल्हे मी एका दिवसात देत होतो, आता नाही होत मला. जसं शक्य असेल जेवढे शरीर साथ देईल तिथपर्यंत जातो, तिथून पुन्हा वापस अंतरवाली जातो. इतके शरीराचे हाल चालू आहे या उपोषणामुळं. मला काय सुचत नाही. मला दुपारच्या 2 वाजेपर्यंत जेवण सुद्धा जात नाही त्या उपोषणामुळे. कारण खाल्लेलं अन्न सुद्धा मला ते पचत नाही. कारण पोटात शरीरात कसलं रक्त नसल्यामुळं मला इतका त्रास आहे किती सांगण्याच्या पलीकडचा. तरी मी अर्धवट मारणार नाही. तुमच्या लेकरा बाळाला आयुष्याचा दिल्याशिवाय त्यांच्या अंगावर पुढे टाकल्याशिवाय मी मरणार. समाजाला माझा आग्रह आहे, हात जोडून विनंती आहे, आपल्या आपल्यातले वाद कमी करा, आपल्या आपल्यातले बांधव फोडणं कमी करा, आपल्या एकमेकाला साथ द्यायचं शिका. युग बदललंय, या युगात कोणी कोणाचा नाहीये. आपलाच आपल्या मदतीला तितका धावून येईल, दुसरा येणार नाही. म्हणून आपणच आपल्या रक्त सांडायचं आता पुढच्या काळात बंद करा आणि साथ एकमेकाला खंबीर द्यायची, खोटी द्यायची नाही. कारण हे मराठ्यांचं रक्त आहे, हे कधी उलटत नाही कोणावरती. गद्दार रक्त आपलं नाही. त्यामुळे एकमेकाला हात लावा, एकमेकाला साथ द्या, सहकार्य करा आणि समाजाचे लोक पुढे न्या. हे पहिले दिवस आहेत की मराठ्यांच्या अधिकारी लोक सुद्धा आता आपल्याला साथ देते. नसताही तुम्हाला होत नव्हतं. त्याचं एक साधं उदाहरण जर तुम्हाला द्यायचं ठरलं तर आपल्यावरती मुंबईच्या पुण्याचे खूप उपकार आहेत. ज्यावेळेस आपण मुंबईला चाललो त्यावेळेस आपल्या लेकराला ना त्यांनी कधी अंगावर रग आहे का त्याची आठवण येऊ दिली नाही. त्याला खायला काय आहे का आठवण येऊ दिली नाही. आपल्या पोरांना इतकं खायला दिलं, जितकं खायला दिलं मुंबईच्या आणि पुण्याच्या मराठ्यांनी आणि सगळ्या जाती धर्माच्या लोकांनी, की मराठ्यांच्या पोरांना गाव आणि घर सुद्धा आठवलं नाही. त्यांचं त्या दोनही शहराचं, पुण्याचा आणि मुंबईचा, आपण कधीच उपकार मराठी विसरणार नाही, आपल्याला सांभाळत. तसंच सुद्धा आपल्याला अंतिम लढाई आता जिंकायची, शेवटची अंतिम लढाई. वारंवार किती वारा लढायचं. काही जणांचं म्हणणं असं कवर लढायचं. तुम्ही जर एखादी विहीर खांदायला लागला तर 8 दिवस खाल्ले सोडून दिले असं कधी झालंय का? पाण्याला लावल्याशिवाय गोपास करा. तुम्ही लावता का नाही पाण्याला? तुम्ही शेतात जर खुरपायला गेला, 1 दिवस खुरपायला गेला एक माणूस, वावर खुरपायचं एक एकर, आणि देव गेला आणि एकच पात लावली आणि मग दुसऱ्या वर्षी 2 खुरपी असं काही झालंय. 1 एकर तर खुरपत असतो ना आता देव लागणार. तसं काम आहे. जे राजस्थानाचा नागर धरलाय 29 ऑगस्ट 2023 ला पुढे 100% म्हणायला आरक्षण मिळतं. नागरच सोडायचा नाही. गेल्या वेळेस मुंबईला आवाजच सांगू दे. गरीब पार्टीने आपण ही लढाई आपल्याला अंतिम टप्प्यात जिंकायच्या. आणि मी कधीच माझं काम कोणतं अर्धवट सोडत. मी एकच करतो. कधी पण मला लढाई सवय मी ती एकच गडी नेऊन काढतो. म्हणून तुम्हाला सगळ्या विनंती, कधी जेवण बुडालं, कधी काम बुडालं, समोरचा प्रश्न काय हे लक्षात घेतायचं. आधी बात तर नाही करायची, कामाची नाही आणि जेवणाची पण. तुम्ही फक्त 2 दिवस द्या मला. मुळे गावकरी आणि तुमच्या आसपासचे 100 गाव, तुम्ही फक्त मला 2 दिवस द्यायचे. 27 ऑगस्ट आणि 28 ऑगस्ट तुम्ही फक्त सगळे मराठी मला वाटला मुंबईला. 29 ऑगस्टला सकाळी 10 वाजता आम्ही तिथं बसणार. तुम्ही सगळे
माघारी या कामं करायला. कसे आरक्षण देत नाही ना मी बघतो. आता 2 दिवस काम पडायला का होणार आहे तुमचं? ज्यांना कुणाला तिथं राहायचंय मुंबईत त्यांनी 8-15 दिवसाच्या तयारीचा, पण ज्यांना राहायचं नाही इथं काम आहे त्यांनी मिळेल त्या मानाने फक्त मुंबईपर्यंत वाट लावायला एवढंच म्हणणं आहे आमचं. 2 दिवस तुमच्या कामावर बोलवा आणि फक्त मुंबईपर्यंत वाटा लावायला. मोटरसायकल सुरू करायची चिनाट मुंबईला पाहिजे घरी परत. तुम्हाला काय करायचं? मी आहे तिथं यांच्या मुठकरच पाहिजे याला चांगला माहिती आहे किती नमुना आहे सरकारला. कारण न मिळणार आरक्षण घेत आपल्या मागण्या सांगतो तुम्हाला. मराठा आणि कुणबी एकच किंवा ज्या याच्याशिवाय हटायचं नाही मुंबई. 58 लाख नोंदी आता अहवाल. आता वळवळ करायचं काम नाही. पहिल्यांदा नव्हता, आता अहवाल कायदा पारित होतोय. दुसरं आपलं मराठवाड्याचं गॅजेट घेतल्याशिवाय सोडायचं नाही. कारण घरनं घर बसतं पूर्व मराठवाड्यात. सातारा संस्थांचं गॅजेटियर बॉम्बे गव्हर्नमेंटचं म्हणजे पश्चिम महाराष्ट्राचा सगळा बसतो. आणि सगळ्या सोयरीची अंमलबजावणी सुद्धा घ्यायची. या वेळेस सोडायचं नाही. केसेस सगळ्या सरसकट मागे घ्यायला लावायचं. ही त्यांचा शब्द आहे घेऊन, ही त्यांचा शब्द आहे. मराठा आरक्षणासाठी बलिदान गेले त्या कुटुंबाला नोकऱ्या आणि त्यांची आर्थिक मदती जी ठरलेली ती घेतल्याशिवाय हटायचं नाही. आपल्या 8-9 मागण्यात पुऱ्या घ्यायच्या. आता फक्त शेवटचं सांगतो तुम्हाला, आता लय वेळ बसून नाही. एक 2-3 काम आहेत तेवढे तुम्ही सगळ्यांनी उद्यापासून करायचे. मुळेगावच्या खांद्यावरती जबाबदारी. इथं असणाऱ्या प्रत्येक माणसाच्या खांद्यावरती जबाबदारी. आजपासून समजायचं इथं वाचणाऱ्या प्रत्येक माणसाची ही माझी जबाबदारी. ही लोकांची भरली काय माणसं आहे तुमच्या बाबत मोठं दिसतो. सगळ्या जणांना भरल्या. तुमच्या माहितीसाठी सांगतो, इथं असलेल्या प्रत्येक माणसाच्या खांद्यावरती जबाबदारी मी टाकून चाललोय. जशी नारायणगडाची टाकली ती तसं. कारण मी सगळ्या जिल्ह्यात येईल याची माझी वाट बघू नका. मी महाराष्ट्रातल्या सगळ्या मराठ्यांना सांगतो, या मुळे गावामधूनच माझं जाहीरपणानं तुम्हाला आव्हान आहे. मी तुमच्या जिल्ह्यात येईन, तालुक्यात येईन किंवा नाही येईल याची वाट बघू नका. सगळेजण आपला समाज आपले लेकरं समजा आणि तुमच्या खांद्यावरची जबाबदारी घ्या. माझी वाट बघू नका. माझं शरीर मला साथ देत नाहीये म्हणून तुम्ही स्वतःहून मुंबईला येण्यासाठी मराठ्यांचा एकही माणूस महाराष्ट्रातला घरी जाता कामा नये. एवढी मोठी तयारी करा. आता पुढे गावच्या लोकांसाठी सांगतो, तुमच्या आसपासचे 70 किलोमीटर राऊंडचे लोक जेवढे गाव आहेत तेवढे तुम्ही घ्यायचे. तुम्हाला जसा वेळ मिळेल तुमच्या कामं करून रात्र दिवस हे करा. मी रात्री करतोय, मला आता 3 वाजता घरी जायला. त्याचं कारण आहे माझ्या समाजाच्या लेकराचं मला वाटलं होऊ द्यायचं नाही म्हणून रात्र दिवस फिरतोय. मत मागायला नाही आलो. तुमचे लेकर अधिकारी करायचे, त्यांना उच्च शिक्षण द्यायचं म्हणून आलो. म्हणून तुम्ही सुद्धा रात पाडता. आसपासचे तुम्ही तुमच्या टीमा पाडायच्या आणि तुमच्या गावापासून 70 किलोमीटरचा घेरा धरायचा. त्याच्यात 100 गावं तरी आली पाहिजे. आणि त्या गावातल्या मराठ्यांना सांगायचं ज्याला जायचंय मुंबईला जायचं त्यांनी 15 दिवसाच्या तयारी जायचं. आणि ज्याला जायचंच नाही म्हणजे नोकरदार वर्ग आहे, कुठं कर्मचारी वर्ग आहे, श्रीमंत मराठी आहे, कुठे राजकारणी मराठी आहे, शेतकरी काही मराठी आहे की त्यांना घरी थांबावं लागतं शेती कामासाठी. त्यांना सांगायचं फक्त 2 दिवस वाटायला मला मुंबई चला. 29 ऑगस्टला 10 वाजता तुम्ही माघारी फिरा. या 100 गावाची जबाबदारी तुमच्यावरती. तालुके कोणते असू द्या, जिल्हा कोणता असू द्या, असा लावून झाला तरी तुमच्या इथूनच 10-5 हजार गाड्या जागा निघायला पाहिजे. इतक्या ताकदीनं मराठी कामाला विचार करायचा नाही. श्रीमंतांनी गरीब मराठ्यांनी ज्याची जो गाडी आहे ना
शंभर कसे घेतात याचं काम तुम्ही करायचं पहिलं काम. दुसरं काम मावशी तुमच्यासाठी याला थोडं मोकळं सोडा. यांचे फटके तुमच्या हातात त्यांना थोडं म्हणा बाबा आपल्या लेकराला कल्याण होणार आहे. एकदा आरक्षण मिळालं म्हणजे पिढ्यांना पण आपल्या लेकराला ताण नाही. शिक्षण करणं सध्या लय अवघड झाले. फीस इतक्या मोठ्या असल्यामुळे आपण नाही भरू शकत. त्यामुळे आरक्षण मिळालं तर फीस मध्ये सवलत मिळेल. पोरग पोरगी नोकरीला लागेल. तुम्ही काय करा म्हणा शेतातला काम मी करते. तुम्ही 4-5 गावाला जा सांगून या मुंबई जायचं म्हणून म्हणजे आता थोडी सवड द्या. आठवड्यातून 2-3 दिवसांना सुट्टी द्या. रविवार सोडून मधल्या काळात सुट्टी द्या. रविवार सुट्टी देऊ नका. आणि मात्र ज्यांना सुट्टी दिल्या बारीक घेऊन गावात फिरायसाठी